मग राज ठाकरे आले, त्यांनी आपलं भाषण केलं आणि ते निघून गेले सत्कार घेऊन. तुम्ही विचार करा, त्यावेळेला उद्धव ठाकरेंना जी शाल दिली ती भगवी होती आणि राज ठाकरेंना दिली ती निळी का करड्या रंगाची शाल होती. म्हणजे ती मी स्क्रीनवर पाहिली, प्रत्यक्ष पाहिली असेल तर रंग अचूक कळला असता, कारण स्क्रीनवर टीव्हीचा रंग वेगळा दिसतो थोडासा, पण ती ब्लूइश किंवा करडी अशा टाईपची ती शाल राज ठाकरेंना दिली होती. तिथे आग्रह हा नाही की राज ठाकरेंना भगवी द्या. आपल्याला दिलेली शाल त्यांनी उद्धव ठाकरेंना घातली आणि मग दुसरी शाल आणली गेली त्यांच्याकरता. पण ती भगवी नव्हती ना. भगवी नव्हती. तीच गोष्ट अनिल देसाईंनी येऊन मागून सांगितलं की अहो ते अमित ठाकरे पण आले, त्यांचा सत्कार करायला हवा, मग त्यांना एक शाल देण्यात आली. थोडक्यामध्ये त्या नियोजनात कुठे राज ठाकरे असतील असं गृहीत धरलेलं नव्हतं, हे दिसतंय. त्यामुळे राज ठाकरे हे निकाल लागल्यानंतर काहीसे लांबच गेलेले आहे आणि त्याच्यात कल्याण डोंबिवलीमध्ये त्यांनी जो पाठिंबा दिला त्यांच्या राजू पाटलांनी, त्याच्यावरनं संजय राऊतांनी टीका केली होती, जर तुम्हाला लढायचंच नंतर एकत्र जायचं होतं तर आमच्याबरोबर लढलात कशाला अशा स्वरूपाची. ती टीका केल्यानंतर सुद्धा राज ठाकरेंनी काही जाहीररित्या त्यांच्या लोकांना छापलं नाही. आणि तुम्ही म्हणताय तसं एकीकडे राजकारणाचा विचका झाला, राजकारणाचा उभं करा असं म्हणणारे राज ठाकरे, त्यांच्या पक्षाचे लोकही त्याच मार्गाने जाताना दिसतात, त्यांच्यावर कुठलीही कारवाई करताना दिसत नाहीत. याचा अर्थ भाषणामध्ये विचका म्हणायचं, पण प्रत्यक्ष विचक्यात आपलाही हातभार लावायचा आणि आपल्या पक्षाचं हित करून घ्यायचं, ही त्यांची दुटप्पी भूमिका स्पष्टपणे दिसते.